मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. नमस्कार, आपण पाहत आहात समाचार विशेष. आज आपण जात आहोत महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात, जिथे महिला महाविद्यालयात सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात आणि जागरूकतेने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आला होता. श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था संचालित महिला महाविद्यालय गडचिरोली येथे 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 दरम्यान सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात आला. या आठवड्यात विविध शैक्षणिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेश पाटील यांनी सांगितले की सामाजिक समता ही न्याय आणि सुसंस्कृत समाजाची पायाभरणी आहे. समाजात समानता नसेल तर खरी प्रगती शक्य नाही. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. त्यानंतर निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यान यांसारखे विविध उपक्रम घेण्यात आले. डॉक्टर प्रमोद बोधाने यांनी सांगितले की समानता हीच समाजाची खरी ताकद आहे आणि प्रगतीची किल्ली आहे. निबंध स्पर्धेत 50 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला, तर प्रश्नमंजुषा आणि वक्तृत्व स्पर्धेतही विद्यार्थिनींनी उत्साहाने भाग घेतला. एप्रिल 13 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक युग पुरुष या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि घटनात्मक योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. एप्रिल 14 रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त महाविद्यालयात भव्य समता रॅली काढण्यात आली. जय भीम आणि संविधानाचा मान, बाबासाहेबांचा सन्मान अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. एका विद्यार्थिनीने सांगितले की या कार्यक्रमातून आम्हाला समानता आणि शिक्षणाचे महत्त्व समजले. अशा प्रकारे सामाजिक समता सप्ताहामुळे विद्यार्थिनींमध्ये जागरूकता, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. कालावधी आहे की एवढे वर्ष त्यांना भारतरत्न देण्यासाठी का बरं लागले? संविधान त्यांनी लिहिलं. संविधानासाठी, त्यासोबत महिलांसाठी तुम्हाला माहिती आहे हिंदू कोड बिल त्यांनी याच्यावरती काम केलेलं आहे, पारित केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही इथे बसू शकत आहात. तुम्हाला संरक्षण मिळालेलं आहे, रिझर्वेशन मिळालेलं आहे. तरी सुद्धा एवढे वर्ष या ठिकाणी लागले. रिझर्वेशन म्हटलं तर मनामध्ये खुला वर्ग, त्यामध्ये आपण सर्वजण रिझर्वेशन घेतलं. तर तुम्ही म्हणाल जनरल याला रिझर्वेशन कुठे मिळत आहे? तर जनरल कॅटेगरीच्या ज्या महिला आहेत यांना रिझर्वेशन कुठे दिलं? तर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलं. त्यामुळे त्या सर्व क्षेत्रामध्ये नोकरीवर लागलेल्या आहेत, राजनैतिक याच्यामध्ये कार्य करत आहेत. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचार तुम्ही आणि जो 1956 ते 1990 पर्यंतचा काळ का बरं समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 उपस्थित सर्व मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, माझे सर्व प्रिय मैत्रिणींनो, सर्वांना माझे नमस्कार. आले किती आणि गेले किती, आले किती आणि गेले किती, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान महामानव होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. समानता यासाठी त्यांनी आयुष्यभर पूर्ण कार्य केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी भारताला सर्वात मोठे समाजवादी
चौदार सत्याग्रह खेळण्याचा हक्क आणि मंदिर प्रवेशासाठी चळवळीच्या माध्यमातून आणि लंडनमधून उच्च शिक्षण पूर्ण केले. समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो आयुयांना समानतेचा मार्ग दाखवला. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.